रात्रीचे 11:30 वाजले होते. त्यात बाहेर गावाला भयानक शांतता होती. लोक नुकतेच गरबा खेळून घरी आले होते. पाऊस पण बऱ्यापैकी थांबला होता. आज नवरात्रीचा 7वा दिवस होता. 3 दिवसानंतर दसरा होता. सोमेश कंटाळला होता घरात. तो रात्री आईला म्हणाला, आई मी जरा फिरून येतो, पाय मोकळे करून येतो. आणि तो गाडीच्या दिशेने हळूहळू निघाला. सोमेशची गाडी घरापासून 5 मिनिटं अंतरावर लांबच्या मळ्यामध्ये होती. सोमेश तिथे मळ्यांमध्ये पोचला. सोमेश गाडीजवळ गेला. त्यानंतर तो गाडीत बसून गाणी लावली. नंतर आता सोमेशने गाडी चालू केली. आधी गाडी चालूच होत नव्हती, कारण पावसाने गाडी थंड पडली होती आणि इंजिन लवकर स्टार्ट होत नव्हतं. आता हळूहळू प्रयत्न करून 5 मिनिटांत गाडी सुरू झाली. आता गाडी सुरू झाल्यानंतर सोमेश गाडीला रस्त्यावर घेऊन आला. सोमेश ज्या गावात जात होता ती वाडी फार छोटी होती आणि आजूबाजूला पुरं जंगल होतं. सोमेश रस्त्यावर आला. त्यांनी गाडी तिथेच थांबवली. आता पाऊस पण बऱ्यापैकी परत सुरू होणार होता. रात्री किडे जोरात वाजत होते. कुचेही भुंकायला लागले होते. सोमेशने विचार केला, जाऊ दे, रात्रीचं कुठे लांब जाणार, तिथेच बसूया आणि थोडं गाणी ऐकत बसूया. त्यांनी गाडी बंद केली आणि परत शांतपणे गाणी लावून गाणी ऐकत बसला. सोमेश जिथे गाडी उभी करून त्यात बसला होता तिथे आजूबाजूला भरपूर कुत्रे जमा झाले होते आणि ते जोरात भुंकत होते. म्हणून सोमेशने काय केलं, परत गाडी चालू केली आणि तो पुढे गावाच्या आसपास रस्त्यावर जी कमानी होती गावाकडची, ती कमानी क्रॉस करून त्याच्या पुढे गेला. आणि तिथे त्याला जाणवलं की आता कुत्रे वगैरे कोणी नाही आहेत. मग त्यांनी तिथे गाडी थांबवली. आता रात्रीचे 12:15 झाले होते. सोमेशला बऱ्यापैकी शांतता भेटली होती जी त्याला हवी होती. तो पण फार कंटाळलेला होता, कारण तो नुकताच मुंबईवरनं आला होता गावाला. आणि गावाकडचं त्याला जास्त माहिती नव्हतं, कारण तो गावाकडे कधी येत नव्हता. आणि आई त्याला बोलली होती की तू सोमेश लवकर जाऊन परत ये, कारण हे गावाकडचे रस्ते आहेत, हे चांगले नाही आहेत. सोमेश गाडीत गाणी ऐकत बसलाच होता. इतक्यात त्याला पाठून गाडीवर कोणतरी जोराचा दगड मारल्याचा आवाज आला. सोमेश दचकला की इतक्या रात्रीचा त्याच्या गाडीवर कोणी दगड मारला. म्हणून त्यांनी गाणी बंद केली आणि गाडीचा दरवाजा उघडून बाहेर येऊन बघितलं. त्याला बाहेर अंधारात काही दिसत नव्हतं आणि त्यांनी टॉर्च पण आणला नव्हता. सोमेशने जवळच्या मोबाईलमधनं त्याच्या फ्लॅशलाईटमधनं बाहेर आजूबाजूला बघितलं. त्याला काहीच दिसलं नाही. मग त्यांनी विचार केला असेल काहीतरी भास. त्यांनी गाडीच्या पाठी जाऊन बघितलं तर गाडीला एक स्क्रॅच पण नव्हता. मग तो परत गाडीत जाऊन बसला आणि परत गाणी ऐकत बसला शांतपणे. आता सोमेशला जाणवलं की त्याच्या गाडीला झटका लागलाय कुठला तरी आणि त्याची गाडी हळूहळू पाठी खेचली जाते. त्याला वाटलं की तो चढावर असेल, रस्त्याच्या चढावर असल्यामुळे गाडी पाठी येत असेल. म्हणून त्यांनी फटकन हँडब्रेक घेतला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, कारण गाडी थांबलीच नाही. गाडी पाठीत चालित होती आणि त्यामुळे तो आता हँडब्रेक परत खेचण्याचा प्रयत्न करत होता. आणि असं वारंवार करून दुसऱ्यांदा पण गाडी थांबली नाही. आता तो घाबरला होता. त्याला सुचत नव्हतं काय चाललंय आणि काय नाही. मग त्यांनी फटकन पुढचा ब्रेक पण ऑपरेट केला. पायाखालचा ब्रेक आणि हँडब्रेक घेऊन त्यांनी गाडी थांबवली कशी बशी. गाडी थांबल्यानंतर त्याने डोअर ओपन करून गाडीचा बाहेर येऊन बघितला तर रोड एकदम सरळ आणि व्यवस्थित होता. चढ उतार काही नव्हता. आता तो पूर्णपणे घाबरला होता. त्याच्याजवळ टॉर्चही नव्हता. त्यामुळे त्यांनी मोबाईलनी आजूबाजूला बघितलं तर काळा कुट्ट अंधार शिवाय बाकी काहीच नव्हतं. आणि आजूबाजूला भयानक शांतता आणि कुत्रे भुंकत होते. आता जवळच त्याला आजूबाजूला एका बाईच्या रडण्याचा आवाज आला. तो विचार करत होता या भयानक अंधारात कुठेच काही दिसत नाही आणि हा बाईचा रडण्याचा आवाज कुठून येत आहे. मग ते बघायच्या हिंमत पण त्याच्यात नव्हती. आणि त्यांनी तरी पण विचार केला, चला माणुसकीच्या नात्याने त्यांनी पुढे जाऊन आहे त्या मोबाईलच्या टॉर्चवर पुढे जायचा प्रयत्न केला. पण जसा तो जवळ जात होता त्या आवाजाच्या, तो आवाज तेवढ्यात लांब नेत होता त्याला. त्या आवाजाच्या दिशेने जाता जाता तो विसरून गेला होता. तो गाडीच्या भरपूर पुढे आला होता आणि शेताबांधातनं तो आवाज त्याला एका नदीकडे घेऊन चालला होता. तो जसा त्या आवाजाच्या आता जवळ पोचणार होता त्याला वाहत्या पाण्याचा आवाज ऐकायला आला आणि त्याला जवळच एक नदी दिसली. त्याने आजूबाजूला पाहिलं तर काळा कुट्टा अंधार होता आणि समोरच एक गृहिणी होती जी गरोदर होती आणि ती जोरात ओरडत होती, वाचवा वाचवा वाचवा. मग हा सुबोध तिच्या दिशेने जाऊ लागला आणि अचानक सुबोध तिच्या जवळ जात होता. आणि जसा जो जवळ जात होता ती गृहिणी अजूनच जोरात ओरडत होती, वाचवा वाचवा दादा, मला वाचवा. सुबोध जसा तिच्या जवळ गेला तिचं रूप एकदम बदललेलं होतं.
तिचं रूप एखाद्या पिक्चरच्या हडव्यासारखं दिसत होतं. सोमेश एकदम घाबरून तो रडण्याचा आवाज अचानक हसण्यामध्ये बदलल्यानंतर सोमेश भानावर आला. त्याने मोबाईलमध्ये वेळ बघितली तर जवळजवळ 2 वाजले होते. तो आता पूर्ण भांबवून गेला होता. तो कुठे आलाय आणि कुठल्या दिशेने आलाय त्याला तेच कळत नव्हतं. तो वाट दिसेल तसा पळत सुटला होता रस्ता शोधण्याच्या चक्करमध्ये. ह्याच्यामध्ये तो बांधावरनं 2-3 ठिकाणी पडला. तरी पण त्यांनी कसं बसं उठून जसा वेळ भेटेल आणि जसा रस्ता भेटेल तसा तो पळ सुटला आणि कसा बसा रस्त्यापर्यंत पोचला. पण तो आवाज हसण्याचा भयानक मधला एकदम जोर जोरात त्याच्या कानामध्ये ऐकायला येत होता. तो अक्षरशः घाबरून घामाघूम झाला होता. आणि नंतर तो कसा बसा गाडीजवळ आला. त्याने गाडीचा डोर फटकन उघडला आणि आत जाऊन बसला. गाडीत जाऊन बसल्यावर त्याला जाणवलं की त्याच्या गाडीच्या डॅशबोर्डवर श्री स्वामी समर्थांचं छोटं मंदिर आहे. त्याच्या आईने दिंडोरी प्रणित मार्गातनं जिथे ती स्वामी सेवेसाठी जात होती तिथून त्याच्या आईने एक छोटं स्वामींचं मंदिर आणलं होतं आणि ते त्याच्या डॅशबोर्डवर ठेवलं होतं. आता त्यांनी कुठलाही विचार न करता श्री स्वामी समर्थांचा जप करत भीती घालवण्याचा प्रयत्न केला. जप करत असतानाच त्यांनी फटकन गाडीचं इंजिन स्टार्ट केलं आणि तिथून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी झाला. आता त्यांनी ती वेश जिथे त्याची गाडी मागे उभी होती, ज्या गावाच्या वेशेच्या मागे होता, ती वेश त्यांनी ओलांडून गावात परत एंट्री केली होती. इतक्यात त्याला पाठून त्याच्या कानाच्या बाजूनी वाचलास तू असा आवाज ऐकायला आला. तो आवाज इतका कर्कश होता की त्याला काहीच समजत नव्हता. तो एकदम अजून घाबरून गेला की गाडीच्या आतमध्ये तो स्मरण करत असताना स्वामींचा असा कानाजवळ त्याच्या कोण एवढा कर्कश आवाज करून गेला, वाचलास तू. सोमेश हा आवाज ऐकून एकदम घाबरून गेला होता. तो आता त्याच्या मळीच्या इथे जिथे तो गाडी पार्क करतो तिथे तो आला होता. त्यांनी कशी बशी गाडी लॉक केली आणि घराच्या दिशेने पळत सुटला. त्या अवस्थेत तो ज्या अवस्थेत तो पळत होता ते बघण्यासारखं होतं लोकांसाठी. कारण लोक त्याच्या येण्याची वाट बघत होते. कारण तो घरी पोचला नव्हता, त्यामुळे आजूबाजूचे गावातील लोक त्याला शोधण्यासाठी निघणार होते. आणि तो ज्या अवस्थेत घरी पळत होता त्या अवस्थेत त्याचे घरातलेही त्याला बघून भांबवून गेले होते. तो आणि आता घरात पाऊल टाकताच तो बेशुद्ध पडून खाली पडला. आणि तो शुद्धीवर आल्यावर दुसरा दिवस उजडला होता आणि तो होता गुरुवार. त्यांनी उठल्यावर सगळा प्रकार त्याच्या घरातल्यांना आणि गावाल्यांना सांगितला. त्यातल्या त्यात एक वृद्ध बाई तिथे होती. तिने त्याला सांगितलं, वाचलास रे बाबा तू, कारण तू जिथे गेलास तिथे ती वेश आणि हद्द संपते गावची आणि त्याच्या पुढे एक स्मशानी हद्द सुरू होते जिथे एक गरोदर बाई रात्रीच्या वेळेत वारली होती. आता ती बाई त्या हद्दीच्या पुढे सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देते आणि त्यांना तिचा असण्याचा अनुभव देते. आणि सोमेश त्या अनुभवातनं कसा बसा घरी परत स्वामींच्या कृपेने आला होता. सोमेशच्या आईने स्वामींचे आभार मानले आणि सोमेशला सांगितलं की आज गुरुवार आहे, तू स्वामींच्या मठात जा आणि स्वामींच्या समोर नारळ वाढव आणि स्वामींचे आभार मान, कारण त्यांनी तुला ह्या संकटात नाही आणि भूताटकीतनं बाहेर आणलंय. सोमेशने ते ऐकण्याचं ठरवलं आणि नंतर सोमेश गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या मठात गेला त्याच दिवशी. तर मित्रांनो, ही कथा इथेच संपते. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि आमची ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या श्री ऑडिओ स्टोरी कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.